सर्व नवनियुक्त शिक्षक अभियोग्यताधारक यांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो। काही 2-3 अपडेट्स आहेत ज्यामध्ये शिक्षण सेवकाच्या संदर्भात असेल, त्यानंतर पुढील यादीच्या संदर्भात। तर तत्पूर्वी एक दुःखद घटना त्या ठिकाणी घडलेली आहे, ती म्हणजे आपण सर्वांनी ग्रुपवरती सुद्धा शेअर केलं आहे। नंदकिशोर बुर्डे नावाचे जे नवनियुक्त शिक्षक होते नवी मुंबईला लागलेले, त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे। आणि हे सांगायचा उद्देश काय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच। मित्रांनो, याआधीसुद्धा जळगावमध्ये एका महिला भगिनीचं अशाच पद्धतीनं निधन झालं, म्हणजे 2-3 दिवसाआधीच झालेलं आहे। तर असे जे प्रकार आहेत याआधीसुद्धा नवनियुक्त शिक्षकांचे झालेत। कोणी ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले, कोणी हृदयविकाराच्या झटक्याने एक्सपायर झाले। तर असं झाल्यानंतर ज्या वेळेस त्याच्या घरावरती म्हणजे एक प्रकारचं दुःख कोसळलेलं असताना, आपण शिक्षण सेवक आहोत, आपण ऑलरेडी शासकीय सेवेमध्ये असताना प्रोबेशनरी पिरियडमध्ये 3 वर्षापर्यंत कुठलंही शासनाकडनं याला संरक्षण मिळत नाही। कुठलाही ॲक्सिडेंट झाला शासनाकडनं त्या कुटुंबाला कुठला आधार आर्थिक मिळत नाही, कुठल्या नोकरीमध्ये आधार मिळत नाही। तर मित्रांनो, हे खूप आपण त्याला म्हणतो की चुकीची गोष्ट आहे। आणि बघितलं असेल आपण की ज्यावेळेस जे अंगणवाडी सेविका आहेत, अंगणवाडी सेविकेने आंदोलन केल्यानंतर त्यांना 10 लाखापर्यंत त्या ठिकाणी इन्शुरन्स दिला गेला। जर 5 ते 10 लाखापर्यंत जर उद्या काही झालं, ॲक्सिडेंट झाला, काही झालं तर तिथपर्यंत गव्हर्नमेंट त्यांना ते अनुदान देतं, सानुग्रह अनुदान देतं। मग आपण शिक्षण अंगणवाडी सेविकांना मिळतं पण शिक्षण सेवकांना मिळत नाही, म्हणजे किती खेदाची गोष्ट आहे ही। म्हणजे आज शिक्षक म्हणून आपण एवढं पिढी घडवण्याचं काम करतो, त्या शिक्षण सेवकांना आज परिस्थिती अशी आहे की 16,000मध्ये करावं लागतं। 16,000मध्ये सुद्धा प्रोफेशनल टॅक्स त्यामध्ये 200 रुपये कमी होतो, एक रिव्हेन्यूचा 1 रुपया कमी होतो, अशा 201 रुपया त्याच्या 16,000मधून कमी होतात। वास्तविक मानधन तत्वावरती असल्यानंतर PT प्रोफेशनल टॅक्स हा लागायलाच नाही पाहिजे खरं तर। मग ज्या महिला उमेदवार आहेत, 2-3 दिवसाआधी आपण माहिती अधिकाराचा एक अर्ज मी बघितला, मला वाटतं की तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्या अर्जामध्ये राज्यकर सहायुक्त व्यवसाय कर यांच्याकडे माहिती अधिकाराखाली संतोष डोळे नावाच्या व्यक्तीने माहिती मागवली होती की एखाद्या महिला कर्मचाऱ्याला 16,000 किंवा 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर त्याला व्यवसाय कर लागतो का। तर त्यांनी ज्यावेळेस उत्तर दिलं तर त्या उत्तरामध्ये सांगितलं की व्यवसाय कर कायदा 1975मधील 1 नुसार 1/4/23 पासून म्हणजे 1 एप्रिलपासून 23 पासून व्यवसाय कर लागत नाही महिला कर्मचाऱ्यांना। त्यामध्ये स्पष्ट दिले, माहिती अधिकाराखाली त्यांनी ती माहिती मागवलेली होती आणि ती माहिती व्यवसाय कर सहायुक्त जे आहेत मुंबईचे त्यांनी ही माहिती दिलेली आहे। म्हणजे जे कोणी महिला कर्मचारी असतील त्यांना 15,799 पगार उचलत असतील तर ते माहिती अधिकाराचा फॉर्म त्या ठिकाणी द्या। जे पेमेंट तुमचं बनवतात त्यांना ते पाठवा, त्यांना दाखवा आणि त्यांना सांगा की आम्हाला PT टॅक्स लागत नाही, प्रोफेशनल टॅक्स लागत नाही, पगार 15,999 त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल। दुसरी गोष्ट आहे की शिक्षण सेवकांना शिक्षण सेवक जे आहेत त्यांचा PT प्रोफेशनल टॅक्स काही जिल्ह्यामध्ये कटत नाही, काही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कटतो। तर हे चुकीचं आहे, प्रोफेशनल टॅक्स त्या ठिकाणी लागायला नाही पाहिजे, 200 रुपये कमी होतो। तर आपण सर्वांनी जर यावरही काम केलं तर प्रोफेशनल टॅक्स जो आहे तो आपल्याला द्यायची गरज पडणार नाही। मी ते माहिती अधिकाराखाली जी माहिती मिळालेली आहे त्याचा जो PDF आहे, ती PDF टेलिग्रामला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक टाकणार आहे आणि कमेंट्समध्ये सुद्धा पिन करून ती लिंक टाकणार आहे। त्या ग्रुपला जॉईन व्हा। जे नवनियुक्त शिक्षक आहेत, नवीन लागलेले शिक्षक आहेत, त्या नवनियुक्त शिक्षकांनी त्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे जे काही PDF असेल ती PDF सुद्धा त्या ग्रुपवरती मिळेल। दुसरं आहे मित्रांनो, आज 9:30 वाजता त्याच टेलिग्रामवरती मीटिंग ठेवलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी
आपण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांना आपण बोलवलं आहे एक प्रमुख उपस्थिती म्हणून. आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत शिक्षण सेवक रद्दच्या संदर्भातल्या मागण्या आहेत ते आपण त्यांना सांगणार आहेत आणि ते त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांची 7 तारखेला त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्यासोबत आणि पवार साहेबांसोबत भेट आहे शरद पवार साहेब. त्यावेळेस हा मुद्दा पक्षाच्या वतीने उचलण्यासाठी ते त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि जर त्यांनी हा पक्षाच्या माध्यमातून जर विषय पुढे नेला त्यांना तर निश्चितपणे आपल्या शिक्षण सेवक रद्दसाठी खूप मोठा त्या ठिकाणी मोठा लढा उभा राहू शकतो आणि निश्चितपणे याच्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी करतोय त्यामध्ये यशसुद्धा त्या ठिकाणी 100% मिळू शकतं. म्हणून आज 9:30 वाजता जे शिक्षण सेवक आहेत नवनियुक्त त्यांनी 9:30 वाजता मी दिलेली लिंक आहे त्या लिंकच्या माध्यमातून लागलेल्या सर्व नवनियुक्त शिक्षकांनी त्या ग्रुप जॉईन करायचा आणि 9:30च्या मीटिंगला आज शनिवार दिनांक 3 9:30 वाजता जॉईन व्हायचं आहे. शिक्षण सेवकाचा प्रश्न जो आहे रद्दचा तो रद्दचा प्रश्न आपण आता यापुढे संघटनेच्या माध्यमातून मी उचलणारच आहे आणि तो 100% त्या ठिकाणी लढा आपण त्याच्यावरती देणार आहोत. ते महत्त्वाचं आहे. आणि याआधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं की अनेक जण एक्सपायर झालेत त्यांना कुठलीही सेवा मिळत नाही तोही विषय आहे. आता अनेकांना मुलाखत यादी केव्हा लागणार हाही विषय. SOP तयार झालेली आहे, SOP पूर्णपणे बनलेली आहे, फक्त त्याच्यावरती मंत्री महोदयाची साईन बाकी आहे. मंत्री महोदय काल मला वाटतं जर्मनीवरून आलेले आहेत, अधिकारी ते आलेले आहेत. त्यामुळे सोमवार मंगळवारपर्यंत आपल्याला मुलाखत यादी जी आहे ही 100% त्या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळं 5-6 तारखेनं 5 ते 7 तारखेच्या मध्ये ही यादी 100% त्या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे 2 दिवस फक्त तुम्ही वेट करा. सोमवार मंगळवारपर्यंत ही यादी डिस्प्ले होणार आहे. अनेक जण प्रश्न विचारतात की सर मागच होणार होती काही तांत्रिक अडचणी आणि SOPला मान्यता दिली नाही म्हणजे रिझल्ट वगैरे सर्व तयार आहे, पूर्ण सर्व तयार आहे आयुक्त कार्यालयाचा, फक्त SOPला मान्यता द्यायची बाकी होती, त्याच्यावरती साईन बाकी आहे. त्यांची साईन झाली की लगेच यादी आयुक्त कार्यालय केव्हाही प्रकाशित करू शकतं, प्रसिद्धी करू शकते. त्यामुळे ही जी यादी आहे ही 2-3 दिवसामध्ये 100% लागणार. त्यामुळे कुठलीही काळजी करू नका. अनेक जण मला कॉल करताय, उद्या रविवार असल्यामुळे शक्यता कमी आहे. जर अजून SOPवर साईन झाली का नाही झाली याबद्दलची माहिती अपडेट आपल्यापर्यंत आलेली नाही आहे, परंतु जर ती आज दिली असेल तर उद्याही लागू शकते असं काही नाही आहे. त्यामुळं जास्तीत जास्त 2 दिवसामध्ये मंगळवार बुधवारपर्यंत या पुढच्या ही यादी डिस्प्ले त्या ठिकाणी होईल. आणि मित्रांनो जे काही मी शिक्षण सेवकाचा रद्दचा मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे, तर यासाठी तुम्ही जे लिंक मी दिली आहे त्या सर्व जॉईन झालेल्या नवनियुक्त शिक्षक त्या लिंकच्या माध्यमातून ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. पुढील जे काही अपडेट असेल ते अपडेट आपण लवकरच चॅनलला उद्या परवापर्यंत काही नवीन आली माहिती तुम्हाला सांगेल. धन्यवाद.